मकर राशी अमावस्येनंतर मोठे कांड घडणार, 11 वर्षाचा वनवास संपणार, सावध रहा. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका मकर राशीच्या मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा ग्रहयोगाबद्दल जाणून घेणार आहोत जो काही लोकांसाठी प्रगतीची धांदल उडू शकतो, तर काहींना मोठी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देखील देऊ शकतो. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात अशी पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आहे. पण मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक श्रद्धाळू लोक शुभ मानतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत. शनी हा ग्रहमान जीवनातील परीक्षांचा ग्रह मानला जातो. पण एक मकर राशीच्या व्यक्तींनो गेल्या काही वर्षात खूप मेहनत करूनही अपेक्षित असे यश मिळाले नाही. असे वाटत असेल, काम होत होते पण होता अडकले. पैशांचं नाव किंवा मनातील अस्वस्थता यांचा अनुभव काहींना आला असेल. इकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी देऊ शकतो. मात्र प्रत्येक बदल हा संधीसोबतच जबाबदारीही मिळतो. आणि म्हणूनच या काळात घेतलेला प्रत्येक निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात एखादी अचानक घडणारी घटना तुमच्या पुढील काही महिन्यांचा मार्ग बदलू शकते. ही घटना आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही कागदपत्रांवर घाईने सही करू नका आणि भावनेच्या भरात मोठे निर्णय घेणे टाळा. अनेकदा ग्रहयोग संधी देतात, पण चुकीचा निर्णय त्या संधींचे संकटात रूपांतर करू शकतात. त्यामुळे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा इशारा देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मकर राशीच्या मित्रांनो, अमावस्येनंतर तुम्हाला कामाची संधी मिळू शकते, तर काहींच्या व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन करार देखील होऊ शकतो. त्याचवेळी अनावश्यक खर्च, चुकीची गुंतवणूक किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवणे टाळणे आवश्यक आहे. ग्रहयोग अनुकूल असले तरी विविधांची साथ असेल तुमची, तर त्यांना पूर्ण लाभ मिळतो. म्हणूनच पुढील काही दिवस प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक टाका. आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर मकर राशीच्या व्यक्तींना व्यवसाय, नोकरी, प्रेमसंबंध, विवाह, कुटुंब आणि आरोग्यावर नेमका कसा परिणाम होऊ शकतो. तसेच काही लोकांना अचानक यश मिळण्यामागे कोणता ग्रहयोग नेमका कारणीभूत ठरू शकतो आणि कोणत्याही एका चुकीमुळे संपूर्ण परिस्थितीही बदलू शकते. हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही मकर राशीचे जातक असाल तर शेवटी सांगितलेला उपाय, महत्त्वाचा इशारा हा मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी अमावस्येनंतरचा हा काळ विशेषतः कर्मक्षेत्राशी जोडलेलाच दिसून येतो. बराच काळ मेहनत करूनही अपेक्षित मानसन्मान, योग्य मोबदला न मिळाल्याची भावना आता हळूहळू कमी होऊ शकते. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतो. मात्र प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिची नीट पडताळणी करा. बाहेरून आकर्षण दिसणारे प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. ग्रहांचा संकेत असा आहे की या काळात संयमाने घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. कौटुंबिक वातावरणात काही दिवसांपासून असलेला तणाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक वेळा आपल्या अहंकारामुळे आपण योग्य गोष्ट स्वीकारत नाही, पण यावेळी शांतपणे ऐकण्याची सर तुम्ही वृत्ती ठेवली तर अनेक अडचणी या सहज दूर होतील. विशेष म्हणजे एखाद्या नात्याबद्दल मनात निर्माण झालेला गैरसमज हे दूर होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. त्यामुळे शब्दांपेक्षा संवादावरती भर द्या आणि वैवाहिक जीवनात हा काळ काहींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. जे लोक आपल्या नात्यांबद्दल गंभीर आहेत त्यांच्यासाठी पुढचे पाऊल टाकण्याची योग्य वेळ जवळ येत आहे. मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपल्या नात्यात तंत्र निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. विश्वास टिकवणारे नाते अधिक मजबूत होतील, तर दुर्लक्ष करणाऱ्यांना काही कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे. सततचा मानसिक ताण, अपुरी कामाची वाढलेली झोप शरीरावर परिणाम करू शकते. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.
मित्रांनो, लक्षात ठेवा, मन शांत असेल तर अनेक अडचणींवर मात करणे सोपे होते. त्यामुळे या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर आता सर्वात मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे काही महत्त्वाचा प्रश्न असा आहे, अमावस्येनंतर मकर राशीच्या जीवनात कोणता मोठा बदल घडू शकतो? आणि हा बदल आर्थिक असेल तर काहींसाठी करिअरमध्ये नवीन दिशा देणारा ठरू शकतो, तर काहींसाठी एखाद्या जुन्या अडथळ्यांपासून मुक्त होण्याचा ठरू शकतो. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी हा बदल ओळखणे. व्हिडिओच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की शनिदेवांचा कोणत्या व्यक्तीवर विशेष आशीर्वाद राहू शकतो आणि कोणत्या चुका टाळणे हे आवश्यक आहे. आणि शेवटी सांगितला जाणारा पारंपरिक आध्यात्मिक उपाय अनेक लोक शुभ का मानतात. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की पहा. आता आध्यात्मिक संकेतांकडे लक्ष देऊया, ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. परंतु पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा प्रभाव संयम आणि कर्माशी जोडला जातो, तेव्हा मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांचे फळ मिळणे असे सुरुवात होऊ शकते. मात्र हे फळ अचानक मिळत नाही, योग्य वेळ आल्यावरच त्यांचे दरवाजे उघडतात. त्यामुळे या काळात प्रामाणिकपणाशी स्थळ आणि संयम हीच तुमची खरी ताकद ठरेल. एकदा जुना अडथळा दूर होणे, रखडलेले काम पुढे सरकणे किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळणे अशा घडामोडी काही व्यक्तींच्या आयुष्यात भरू शकतात. या काळात एक गोष्ट मात्र विशेष लक्षात ठेवा, तुमच्या प्रगतीमुळे प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही. काही लोक तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात आणि चुकीचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे कोणतीही महत्त्वाचे आर्थिक, व्यवसाय किंवा कौटुंबिक विषय सर्वांसमोर बोलण्यात आला तर प्रत्येक योजना शांतपणे काम करणाऱ्यांना या काळात अधिक यश मिळण्याची शक्यता पारंपरिक ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जाते. जर तुम्हाला या काळात मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर प्रत्येक शनिवारी शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. श्रद्धेनुसार शनिदेवांना काळे तीळ, काळे उडीद किंवा काळ्या तेलाचा दिवा अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच ओम शांती नमः या मंत्राचा मनापासून 108 वेळा जप केल्याने मनाला स्थैर्य मिळते अशी अनेकांची भावना आहे. हे उपाय श्रद्धेवर आधारित असून ते सकारात्मकता वाढवण्यासाठी केले जातात. जीवनातील निर्णय मात्र विचारपूर्वक आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेऊनच घ्यावेत. कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.